नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एका रिटेल सेगमेंटमधील कंपनीचा अभ्यास करणार आहोत. आता रिटेल सेक्टर हे असं सेक्टर आहे ना, की या रिटेल सेक्टरमधील जो बिझनेस आहे, तो सर्वात म्हणजे एक सोप्पा बिझनेस मानला जातो. सोप्पा या दृष्टीने कारण या बिझनेसमध्ये किंवा या सेगमेंटमध्ये कोणत्याही वस्तूंचं प्रोडक्शन करावं लागत नाही. कारण का तर हे डायरेक्ट रिटेल कस्टमरशी हा रिलेटेड बिझनेस आहे. इतर कंपन्यांकडून जो प्रोडक्शन झालेला माल आहे तो आपण खरेदी करायचा आणि डायरेक्ट रिटेल कस्टमरला विकायचा. एवढी सोपी ही जी काही प्रोसिजर आहे ना, एवढी सोपी आहे ना, की कुठेही डोक्याला हेडेक नसतं प्रोडक्शन करण्याचं, त्याची क्वालिटी मेंटेन करण्याची. हे सर्व कोणाला बघावं लागतं? एकतर प्रोडक्शन करणाऱ्या कंपनीला किंवा डिस्ट्रिब्युटरला. पण रिटेल कंपन्यांना हे सर्व काही म्हणजे डोकेदुखी घेण्याचं काही त्यांना कामच नसतं. म्हणजे त्यांना फक्त एवढंच आहे, की दुसऱ्या कंपन्यांकडून माल घ्यायचा आणि डायरेक्ट रिटेल कस्टमरला विकायचा. म्हणून हा जो काही बिझनेस आहे ना, हा खूप जबरदस्त लेव्हलला आपल्याला चाललेला पाहायला मिळतो. आणि याच्यामध्ये काही ऑफलाईन कंपन्या सुद्धा ऑफलाईन पद्धतीने काम करतात, काही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काम करतात. आणि म्हणून रिटेल सेगमेंटमधील ही जी काही कंपनी आहे किंवा इतर ज्या कंपन्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण जी काही सर्वात टॉपची कंपनी बघू शकतो, जी आहे डी-मार्ट किंवा रिलायन्स, जे काही रिलायन्स स्मार्ट आहे, रिलायन्स रिटेल आहे. अशा ज्या काही कंपन्या आहेत ना, ज्या आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ऑफलाईन काम करताना दिसतात. त्याचबरोबर Amazon, Flipkart ह्या कंपन्या ज्या ऑनलाईन बेसवर काम करताना दिसतात आणि ह्या कंपन्यांचा बिझनेस सुद्धा आपल्याला खूप चांगल्या लेव्हलला असल्याचा पाहायला मिळतोय. अशाच प्रकारची एक कंपनी आहे, ज्या कंपनीचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पण तत्पूर्वी मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि इतरांबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर मग चला या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. या कंपनीचं नाव आहे रेड टेप आणि या कंपनीची करंट शेअर प्राइस आपल्याला पाहायला मिळते, जी आहे ₹465. आणि या कंपनीचा मॅक्झिमम जर चार्ट पाहिला तर आपल्याला फ्लॅट परफॉर्मन्स दिसतोय. कारण कंपनीची सुरुवात जी झाली आहे ती झाली या वर्षीच्याच म्हणजे 2023च्या ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि या गेल्या 3-4 महिन्याचा जर परफॉर्मन्स पाहिला तर आपल्याला एक फ्लॅट परफॉर्मन्स दिसतोय आणि 5% चे निगेटिव्ह रिटर्न दिसत आहेत. आता ही कंपनी ज्या पद्धतीने काम करते किंवा ज्या पद्धतीचा बिझनेस करते ते पाहता येणाऱ्या काळामध्ये आपण या बिझनेसचा जो काही प्रोफाईल आहे तो जर चेक केला तर आपला अंदाज येईल की भविष्यामध्ये ही कंपनी कशा प्रकारे काम करू शकेल आणि इन्व्हेस्टमेंट करण्यायोग्य ही कंपनी आपल्यासाठी आहे की नाही, त्याचा एक ओव्हरव्ह्यू आपण या व्हिडिओतून करणार आहोत. आता या कंपनीच्या बिझनेस प्रोफाईल बद्दल जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला इथे दिसते की इंडियाज ट्रस्टेड लीडिंग फॅशन अँड लाईफस्टाईल ब्रँड विथ ओव्हर 390 प्लस ऑप्युलंट स्टोअर अक्रॉस पॅन इंडिया. 390 पेक्षा जास्त स्टोअर पूर्ण भारतभर ह्या कंपनीचे पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये रेड टेप इज नोन फॉर इमर्जिंग ॲज वन ऑफ द फायनेस्ट ब्रँड ऑफ फुटवेअर अँड क्लोथिंग फॉर मेन, वुमेन अँड किड्स. म्हणजे सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपड्यांचे आणि चप्पलचे ह्या कंपनीकडे प्रोडक्ट्स आहेत, जे ती रिटेल सेगमेंटमध्ये विकण्याचं काम करते. त्याचबरोबर इट हॅज इमर्ज ॲज द कम्प्लीट फॅमिली फॅशन डेस्टिनेशन बाय प्रोव्हाइडिंग द बेस्ट इंटरनॅशनल स्टाईल अँड वर्ल्ड क्लास क्वालिटी थ्रू शूज, अपॅरल्स अँड ॲक्सेसरीज फॉर ऑल एज ग्रुप. म्हणजे सर्वांसाठी ज्या काही गोष्टी आणि वर्ल्ड क्लास क्वालिटीच्या हे वस्तू ज्या आहेत ते विकण्याचं हे काम करते. आणि ही कंपनी डीमर्ज झाले एका ग्रुपमधून ज्याचं नाव आहे मिर्झा इंटरनॅशनल आणि 2023 मध्ये हे डीमर्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता ही कंपनी जी काय आहे आपण म्हणू शकतो ही स्मॉल कॅप पेक्षा थोडीशी मोठी म्हणजे ऑलमोस्ट त्याच कॅटेगरीमध्ये पण मिड कॅप साईज पर्यंत ही कंपनी आहे, जिचं मार्केट कॅप आहे 6,400 करोडचं. आणि जी काही करंट प्राइस आहे ती आहे 465 ची आपण पाहिली. कंपनीचा पी रेशो आहे तो 45. कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसवर आपण नजर टाकली तर इथे मागच्या 2 फायनान्शियल इयरचा आपल्याला डेटा पाहायला मिळतोय. जो मार्च 2022 मध्ये सेल आहे कंपनीचा तो किती होता? 303 करोडचा. आणि मार्च 2023चा जर आपण सेल पाहिला तर 3 पटीने वाढलेला पाहायला मिळतो. ऑलमोस्ट 3 पटीने नाही, 5 पटीने म्हणजे 330 करोड आणि आता 1450 करोड म्हणजे ऑलमोस्ट 1500 करोड जर पकडला तर 5 पटीने या कंपनीचा सेल जो आहे तो वाढलेला मिळतोय. त्यामुळे जो काही नेट
प्रॉफिटवर जो काय परिणाम आहे तोही त्याच लेवलमध्ये 29 करोडचा प्रॉफिट डायरेक्ट 142 करोड पर्यंत आपल्याला पोहोचलेला दिसतोय. आणि या कंपनीची जर बॅलन्स शीट पाहिली तर कंपनीकडे रिझर्व्ह दिसत आहेत 527 करोडचे आणि कंपनीवर जे लोन आहे ते आहे 471 करोडचे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च 2023च्या तुलनेत 6 महिन्यामध्ये कंपनीने जे काही लोन घेतलंय ते 80 करोडवरून 471 करोडचं लोन झालेलं आहे. ज्यामध्ये लॉंग टर्म बॉरोविंग आहे ते आहे 55 करोड आणि शॉर्ट टर्म बॉरोविंग आहे 177 करोड. जे 177 करोडचे जे लोन आहे ते कंपनीला एका वर्षामध्ये क्लिअर करावं लागणार आहे. कंपनीची शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितली तर आपल्याला आपल्याकडे जो काही डेटा अवेलेबल मिळतोय आपल्याला तो कधीच आहे सप्टेंबर 2023च्या क्वार्टरचा, म्हणजे मागच्याच क्वार्टरचा, ज्यामध्ये प्रमोटर्सकडे जी होल्डिंग आहे ती आहे 71-72%ची. एफआयएसने याच्यामध्ये जवळपास 2.25% होल्डिंग ठेवले आणि बाकी डीएसने ही सुद्धा या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले. डीएस कडे आहे 6.5% होल्डिंग आणि उर्वरित 20% होल्डिंग आहे ती आहे पब्लिककडे. म्हणजे डिसेंट शेअर होल्डिंग पॅटर्न तरी दिसतंय. म्हणजे या शेअरमध्ये डीआयएस एफआयएस सुद्धा इन्व्हेस्टमेंट करण्यास उत्सुक असल्याचं आपल्याला दिसतंय. आणि येणारा क्वार्टर जे आहे, जे क्वार्टर 3चा जो काही आपल्याला रिझल्ट बघायला मिळतील त्याच्यामध्ये अजून पिक्चर क्लिअर होईल की एफआयएस आणि डीआयएसने या शेअरमध्ये अजून आपली होल्डिंग वाढवलेली आहे की कमी केलेली आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर क्वार्टर 2चे जे काही रिझल्ट येतील त्याच्यावरून कंपनीने या क्वार्टर्समध्ये किती बिझनेस केलाय तेही आपल्याला कळेल. आणि त्याच्यानंतर मग आपण अंदाज घेऊ शकू की ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट ह्या लेवलला करावी की अजून वेट करावं, की कंपनी कुठला ब्रेकआउट देते, कशा पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करते त्याचा एक अंदाज आपल्याला येणाऱ्या क्वार्टर्स, म्हणजे ह्या क्वार्टर्स 3च्या परफॉर्मन्स वरून कळेल. कंपनीच्या आता वेबसाईटवर आपण आलेलो आहोत आणि इथे आपल्याला कंपनीचे प्रोडक्ट्स विकते जे फुटवेअरमध्ये ते आपल्याला इथे प्रोडक्ट दिसत आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स ही कंपनी सेल करण्याचा बिझनेस करते. त्याचबरोबर जे काही मेन्स वेअर आहे त्याच्यामध्ये सुद्धा कंपनी आपला बिझनेस करते. म्हणजे रिटेल सेगमेंटमध्ये हा एक आपण म्हणू शकतो ना की हा रिटेल बिझनेस म्हणजे एक सोप्पा बिझनेस आहे जे आपल्याला रेडीमेड वस्तू विकाव्या लागतात. त्याच्यामध्ये आपण रेडीमेड वस्तू फक्त विकायच्या असतात. त्याचबरोबर आपण क्लोथिंग मध्ये बघू शकतो मेन्स, वुमेन्स, त्याचबरोबर किड्स, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा विकण्याचं काम ही कंपनी करत असते. तर ओव्हरऑल ज्या प्रकारे कंपनीचा बिझनेस आहे, ज्या सेगमेंटमध्ये कंपनी काम करते, आपल्याला माहिती आहे की ऑफलाईन ऑनलाईन जे काही रिटेल बिझनेस आहेत हे खूप चांगल्या प्रकारचे बिझनेस करताना दिसत आहेत आणि याची क्रेज दिवसेंदिवस वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते ऑनलाईन शॉपिंगची सुद्धा. त्यामुळे ह्या ज्या कंपन्यांचे बिझनेस आहेत ना हे भविष्यामध्ये आपल्याला वाढतानाच दिसतील. परंतु या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताना फक्त एकच पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे येणारे जे काही क्वार्टरचे रिझल्ट आहेत, क्वार्टर 3चे रिझल्ट हे पाहूनच आपण निर्णय घ्यायचा आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, त्याचबरोबर इतरांबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.